वांद्रे रिक्लेमेशन मुंबईमधल्या अति महागड्या ठिकाणांच्या पैकी एक आहे आणि आता इथली जमीन अदानींना मिळालेली दिसते आहे। तर आताची महत्त्वाची बातमी, अदानींना मुंबईमधली वांद्रे रिक्लेमेशनची हजारो कोटींची जमीन मिळाल्याचं कळतंय। एल&टी कंपनीपेक्षा जास्तीच्या निविदा त्यांनी भरल्या आणि त्यामुळे अदानींना ही जमीन मिळाल्याचं कळतंय। अटी शर्ती लादल्या गेल्या होत्या, त्यामुळे मुंबईतील बिल्डर बाहेर राहिल्यामुळे काहीसा वाद सुद्धा निर्माण झाला आणि अनेक वेळा आरोप झाले आणि त्याच पद्धतीने घडलेलं आपल्याला दिसतंय। ही जमीन आता अदानी यांच्याचकडे गेलेली दिसतेय। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। चेतन, काय हे नेमकं प्रकरण आहे नेमकं, आणि ही सगळी जमीन आता अदानी यांच्याकडे गेलेली दिसतेय, त्यांना मिळाली आहे? यामिनी, नक्कीच आपण पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी रिक्लेमेशनची जागा आहे, ही जागा डेव्हलपमेंटसाठी कोण घेणार यावर निविदा येत होते आणि यावर देखील विरोधक देखील आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळाले। विरोधकांनी ठामपणे त्यांचं मत मांडलं होतं की ही जागा, ही निविदा प्रक्रिया आहे, ही बोगस आहे, यामध्ये काही तथ्य नाही, कारण ही जागा आहे ही अदानी यांनाच मिळणार होती। आणि त्याचप्रमाणे आता आपण पाहतोय की ही जी जागा आहे वांद्रे रिक्लेमेशनची, ही अदानी यांना भेटलेली आहे। एल&टी पेक्षा जास्त निविदा भरल्याने अदानी यांना ही जमीन मिळालेली आहे आणि ज्याप्रमाणे विरोधक आरोप करत होते त्याचप्रमाणे सध्या घडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। वांद्रे रिक्लेमेशन मुंबईतील अति महागड्या ठिकाणी। चेतन, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, अदानींना आता मुंबईमधली वांद्रे रिक्लेमेशनची हजारो कोटींची जमीन सुद्धा मिळाली आहे, ज्यावरती आतापर्यंत विरोधकांनी सुद्धा आरोप केलेले होते। ती जमीन आता अखेर अदानी यांच्याचकडे गेली आहे। अहो, याच्यासाठीच तर शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे अधिकार दिलेले आहेत की त्यांनी मोदीजींच्या मित्रांची सगळ्या प्रकारे मदत केली पाहिजे। त्यामुळे पूर्वी सबभूमी गोपालकी म्हणत होते, आता सबभूमी अदानी की म्हणायचं, अंबानी की म्हणायचं, हा साधा फंडा आहे। इथे कष्टकरी किंवा इथला जो चाकरमानी आहे, इथला मुंबईतला जो मूळ मुंबईकर आहे, तो पूर्णतः हद्दपार झाला पाहिजे आणि सगळ्या भांडवलदारांच्या घशात या जमिनी गेल्या पाहिजेत, यासाठीचीच भाजपाची योजना आहे। तर आपण बघतोय की अटी शर्तींमुळे मुंबईमधले बिल्डर हे बाहेर राहिल्यामुळे वाद सुद्धा निर्माण झाला होता आणि त्यामुळे आतापर्यंत विरोधकांनी सुद्धा आरोप केलेले होते आणि अखेर ही जमीन अदानी यांच्याकडे गेलेली दिसतेय, त्यांनाच मिळालेली आहे। वांद्रे रिक्लेमेशन ही मुंबईमधली अशी जागा आहे, अति महागड्या जागांपैकी, अति महागड्या ठिकाणांपैकी एक अशी ही जागा आहे। चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। चेतन, पुन्हा एकदा सांगा, हे प्रकरण नेमकं काय होतं, विरोधक नेमके काय आरोप करत होते? खरं तर या जागेसाठी जी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती, या निविदा प्रक्रियावरच विरोधकांनी बोट उचललं होतं। त्यांचं म्हणणं असं होतं की ही जागा जर अदानीलाच द्यायची आहे तर तुम्ही थेट देखील देऊ शकता, ज्याप्रमाणे बाकीचे जे व्यवहार होत आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होत आहेत त्या याला संदर्भ जोडून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते। आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत हा मुद्दा उचलला होता। त्यामुळे हे जे कोटेशन होतं किंवा ही निवेदनं निघाली होती, यामध्ये जास्त बीट लावून, जास्त बोली लावून ही जी निवेदनामध्ये आहे ही अदानी यांनी जमीन मिळवलेली आहे आणि याबद्दल राजकीय नेते प्रतिक्रिया वारंवार देताना आपल्याला पाहायला मिळत होत्या की ही जागा ही अदानी यांनाच भेटली जाईल आणि बांद्रा रिक्लेमेशनची जागा आहे ही खरं तर एक महागडा असा हा विभाग आहे, ज्याची सगळ्यात जास्त अशी किंमत आहे सध्या तरी मुंबईमध्ये। आणि यामुळे या सगळ्या प्रक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष होतं, त्यामध्ये एल&टी आणि अदानी यांचं प्रामुख्याने नाव पुढे येत होतं आणि या अनुषंगाने एल&टीला मागे टाकत सगळ्यात जास्त बोलल्यावर अदानी यांनी ही जागा आपल्याकडे मिळवलेली, अगदी अदानी यांच्याकडे ती जागा गेलेली दिसते। आता अदानींना ही जागा मिळालेली आहे, वांद्रे रिक्लेमेशनची हजारो कोटींची जमीन आहे। खरं तर आतापर्यंत विरोधकांनी सुद्धा खूप आरोप केले होते या सगळ्याबद्दल। यात आरोप करण्यासारखं आहे, जर त्यांनी निविदा पद्धतीने जाऊन जर त्यांनी निविदा भरली असेल आणि जिंकली असेल तर विरोधकांचा काही अन्य प्रमाण आक्षेप केल्यानंतर काय, म्हणजे त्यामध्ये नियम जे सगळे आहेत, जी निविदा आहे त्यानुसार, त्या रचनेनुसार सगळ्या गोष्टी झाल्या आहेत,
तर याच्यामध्ये बिल्डर म्हणजे जो काही बिल्डर जो आहे, एक्स आहे, वाय आहे, झेड आहे, त्याच्याशी मुद्दा पुढे राहतो. जो ज्यांनी नियमानुसार सर्वात जास्त बोली लावली तो जिंकणार. ही सरळ साधा गणित होतं, त्यानुसार त्यांनी लावली असेल आणि जिंकली असेल. त्याच्यामध्ये बाकी म्हणजे मला आश्चर्य वाटतं बातमी करण्याचं किंवा बातमी विरोधकांनी बोलण्याचं काय याच्यामध्ये. मात्र केशवजी, आताच सुषमाताई अंधारे यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं म्हटलंय किंवा त्यांनी अशी टीका केली आहे की अशाच पद्धतीने अदानी यांना जमिनी देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बसवलं गेलंय. मुळात असं आहे की हे या प्रक्रिया व्यवस्थित ज्या पद्धतीने कायदेशीर आणि सर्व मार्गांची प्रक्रिया झाली आहे का, हा पहिला मुद्दा. आपण बघितलं असेल धारावीच्या वेळेस अशाच प्रकारे टीका झाली, पण धारावीचे नियम, टेंडरचे नियम जे लावले होते ते सर्व उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ते सगळे नियम ठरवले होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. आणि त्याच नियम अटी शर्थीनुसार त्यावेळेचं टेंडर गेलं होतं. त्यामुळे ज्या पद्धतीने या खुल्या ह्याच्यामध्ये जो जास्त भरतो, जो त्याला ते मिळतं, ही साधारणतः घडणारी गोष्ट आहे. त्यामुळे विरोधकांना आरोप करणं ठीक आहे, त्यांचं काम आहे. पण या व्यावसायिक पद्धतीने जर ते पुढे आले असतील, 2च निविदा आल्या होत्या, तुमच्याच रिपोर्टरने आता सांगितलं, त्यात तुमच्याच रिपोर्टरने माहिती दिली की सर्वाधिक बोली त्या अडाणींची होती. मग जर असं असेल तर मग त्याच्यामध्ये आरोप करण्यात काय अर्थ आहे मला सांगा. हो, अगदी सर, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिली यासाठी.